डबल अकॅडमी पुणेमध्ये या ठिकाणी आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। या ठिकाणी आज आपण पाहणार आहे की अंगणवाडी सुपरवायझर भरतीची परीक्षा या ठिकाणी 102 पदांसाठी जाहिरात आलेली आहे। त्या पदांसाठी एक साधारणतः कट ऑफ अंदाज या ठिकाणी किती मार्क्स पर्यंत आपल्याला टार्गेट ठेवायचं आहे, आपल्याला एक कट ऑफ साधारणतः किती प्रकारे या ठिकाणी लागू शकतो त्याच्यावर आपण या ठिकाणी चर्चा करणार आहे, जेणेकरून आपल्याला तो कट ऑफचा अंदाज कशा प्रकारे काढता येईल, एकदम स्मार्ट पद्धतीने अभ्यासाचं नियोजन कसं करता येईल ते या ठिकाणी पाहणार आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहिलं होतं की मागची जी भरती झाली होती साधारणतः 300 ते 350 पदांसाठी जाहिरात झाली होती। विशेष म्हणजे ती जी भरती होती एकूण 34 जिल्ह्यासाठी झाली होती। किती? एकूण 34 जिल्ह्यांसाठी ती भरती झाली होती आणि 34 जिल्ह्यामध्ये साधारणतः 300 प्लस जागा त्या ठिकाणी होत्या। आता मात्र या ठिकाणी काय झालेलं आहे, ही जी जाहिरात आहे ही जाहिरात फक्त एकाच ठिकाणी आलेली आहे आणि सर्व नागरी प्रकल्पासाठी जाहिरात आलेली आहे। तर हे संपूर्ण माहिती जाणून घेण्याच्या अगोदर मी आपल्याला सांगू इच्छितो की डबल अकॅडमी पुणेची बेसिक पासून या ठिकाणी ABCD पासून किंवा 1 2 3 पासूनची आपली बॅच या ठिकाणी सुरू होत आहे। ती बॅच 20 तारखेपासून सुरू होत आहे। ज्यांनी अजूनही बॅच जॉईन केली नसेल ते पटापट बॅच जॉईन करू शकता। बॅचमध्ये तुम्हाला लाईव्ह क्लास असतील, रेकॉर्डेड लेक्चर असतील, विशेषतः नोट्स पण तुम्हाला ॲप्लिकेशन मध्ये अवेलेबल असणार आहेत। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ICDS असेल, पोषण अभियान असेल, संगणक असेल किंवा महिला व बालविकास यांचे कायदे असतील, त्यांच्या योजना असेल, प्रत्येक टॉपिक प्रत्येक घटक तुमचा कव्हर केल्या जाणाऱ्या तांत्रिक विषयासहित तर ती बॅच तुम्ही जॉईन करू शकता, जी उद्याच या ठिकाणी सुरू होत आहे। नंबर आहे 80 10 45 77 60। तर या ठिकाणी मार्केटमध्ये हजारो बॅचेस आलेले आहेत, मात्र गेले 4 वर्षाले या ठिकाणी या क्षेत्रामध्ये आपली अकॅडमी वर्क करत आहे। आतापर्यंत जवळपास कितीतरी अंगणवाडी सुपरवायझर आपल्या अकॅडमीमधून लागलेले आहेत, त्यामुळे त्याचा सुद्धा तुम्हाला अनुभवाचा फायदा होणार आहे। तर पटापट जॉईन करायचं आहे। लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूप बॅचचं या ठिकाणी आपलं अवेलेबल केलेलं आहे। तर आता आपण जाणून घेऊया की साधारणतः कट ऑफ किती लागणार आहे। तर मागच्या वेळेस 34 जिल्ह्यामध्ये जाहिरात होती आणि जागा सुद्धा 300 प्लस या ठिकाणी होत्या। तर त्यावेळेस जी स्पर्धा होती ती वेगवेगळ्या ठिकाणी होती। तर उदाहरणार्थ काही जिल्ह्यामध्ये 140 वर सुद्धा या ठिकाणी सिलेक्शन झालं होतं। काही जिल्ह्यामध्ये 154 मार्क पडून सुद्धा त्यांचं सिलेक्शन झालं नव्हतं। काही जिल्ह्यामध्ये 130 वर सुद्धा सिलेक्शन झालं होतं। तर याचं कारण असं आहे की ज्यांचं 140 वर सिलेक्शन झालं होतं तिथं टॉपर जी व्यक्ती होती ती 148 ची होती, जिथं 154 झालं तिथं टॉपर व्यक्ती 162 ची होती, जिथं इथं 140 ची होती। म्हणजे या ठिकाणी यांचा एक क्रायटेरिया होतं की त्या जिल्ह्याचं कट ऑफ त्या जिल्ह्यामध्ये लागत होता। मात्र आता तसं होणार नाही। आता हे जे सर्व आहेत हे सर्व तुम्हाला एका ठिकाणी तुम्हाला दिसतील। या ठिकाणी 140 154 130। तर अशा प्रकारे हे लोक तुम्हाला एकाच लाईन मध्ये आल्यामुळे हा जो 130 वाला आहे याचं सिलेक्शन होणार नाही, 140 वाला याचं सिलेक्शन होणार नाही, त्यावेळेस त्यांचं सिलेक्शन झालं। तर मग आता एक साधारणतः टेंटेटिव्ह कट ऑफ कसा असणार आहे, मी या ठिकाणी तुम्हाला घाबरून देत नाही, पण तुम्हाला त्याचं जाण करून देत आहे की नेमकं तुमचा अभ्यास आता कुठपर्यंत आलेला आहे आणि तुम्हाला कुठल्या लेवलपर्यंत अभ्यास करायचा आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला तुमचा अभ्यास तपासण्यासाठी डबल अकॅडमी पुणे तर्फे फ्री मध्ये टेस्ट सिरीज उपलब्ध करून देण्यात येत आहेत। ऑनलाईन टेस्ट सिरीज तुम्हाला पेपर ऑनलाईन असल्यामुळे फ्री मध्ये टेस्ट सिरीज उपलब्ध करून देण्यात येत आहेत। त्यासाठी फक्त तुम्हाला डबल अकॅडमी पुणेचं ॲप डाउनलोड करायचं आहे आणि तेथे जाऊन पेड टेस्ट मध्ये जायचं आहे। जरी पेड टेस्ट मध्ये असेल तरी तिथं फ्री मध्ये तुम्हाला ती टेस्ट उपलब्ध दिलेली आहे। तर तुम्ही तेथे जाऊ शकता आणि तिथून त्या टेस्ट सिरीज जॉईन करून तुमचा स्कोअर चेक करू शकता। तर साधारणतः या परीक्षेमध्ये जो कट ऑफ लागणार आहे तो ओपन गटासाठी तुम्हाला या ठिकाणी सांगतो मी, हा जो कट ऑफ आहे मिनिमम 170 प्लस 170 प्लस या ठिकाणी हा कट ऑफ जाणार आहे इन एनी हाऊ। बघा, पेपर जर कठीण आला तर हा कट ऑफ या ठिकाणी काय असू शकतो, 2-4 मार्क्स कमी जाऊ शकतो, मात्र 100 प्लस जाणार आहे। या ठिकाणी SBC असेल, OBC असेल किंवा EWS असेल, तर या कॅटेगरीचा हा जो कट ऑफ आहे मिनिमम 166 प्लस या ठिकाणी जाणार आहे। तर तो तुम्हाला, कारण की विद्यार्थ्यांनी अभ्यास, डबल अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनीच अभ्यास एवढा केलेला आहे की डबल अकॅडमीच्या विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा त्या ठिकाणी सुरू झालेली आहे की कोणाला किती या ठिकाणी गुन्स मिळतात। आपली मेंटरशिप बॅच सुद्धा चालू आहे त्या ठिकाणी। त्याच्यामधल्या काही विद्यार्थ्यांना 90 मार्क्स एका विषयामध्ये त्या ठिकाणी प्रश्न ते सॉल्व्ह करत आहेत, म्हणजे 180 प्लस त्या ठिकाणी काही जण मार्क्स घेतात, काही जण त्या ठिकाणी आहेत। तर
ती सुद्धा एक स्पेशल गायडन्सची बॅच आपली आहे, ती सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. तर साधारणतः 166 या ठिकाणी SC कॅटेगरीचा जर विचार केला तर 160+ या ठिकाणी त्यांचा कट ऑफ जाणार आहे, आणि ST जरी असेल तरी 150+ त्यांचा कट ऑफ जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला आजच माझं या ठिकाणी इशारा आहे की तुम्ही या कट ऑफ पेक्षा जास्त मार्क मिळवा, आणि मार्क चेक करण्यासाठी डबल अकॅडमी पुणे ॲपवर फ्री ऑफ टेस्ट तुम्हाला अवेलेबल केलेले आहेत. तेथे जाऊन त्या टेस्ट तुम्ही सॉल्व्ह करायच्या आहेत, जेणेकरून तुम्हाला तुमचा स्कोअर त्या ठिकाणी कळेल. तिथं टेस्ट सिरीज ह्या अपडेट करणं चालू असणार आहेत, एक एक तिथं टाकल्या जाणार आहे. आजच सर्व टेस्ट टाकलेल्या नाही आहेत. तर यासाठी तुम्हाला आता काय करावं लागेल जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त गुण मिळवता येणार आहे. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही 5 महत्त्वाच्या गोष्टी पाळा, म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी जास्तीत जास्त मार्क्स मिळतील. नंबर 1, तुमच्याकडे अभ्यासक्रम तुम्ही जाणून करून घ्या. अभ्यासक्रम तुम्ही जाणून घ्या, जेणेकरून तुम्हाला अभ्यासक्रम जर माहित असेल तर तुमचं सिलेक्शन हे 50% फिक्स झालेलं असते. नंबर 2, जो अभ्यासक्रम आहे, तुम्ही जे पुस्तकं विकत घेता किंवा ज्या नोट्स विकत घेता त्यातून खरंच तुम्हाला ते येतंय का हे सुद्धा तुम्हाला पाहायचं आहे. जर त्यामध्ये सर्व सिलेबसच कव्हर नसेल, तुम्ही मार्केटमध्ये गेले, एक पुस्तक आणलं, मला अंगणवाडी सुपरवायझरचं पुस्तक द्या, आणि ते पुस्तक तुम्ही त्या ठिकाणी काय केलं, आणून त्यातूनच अभ्यास केला, पण ऍक्च्युली त्या पुस्तकामध्ये 50%च अभ्यासक्रम कव्हर झाला असेल, आणि तुम्ही कितीही पाठ केलं तर तुम्हाला 50% ते मार्क्स आणि 5-10% बाहेरचे, तर असे 60% तुम्हाला मार्क्स मिळतील. 120 किंवा 10-20 शिल्लक धरा, 140 मार्क मिळतील, पण 140 वर सिलेक्शन होणार आहे का नाही. त्यासाठी तुम्ही ज्यातून अभ्यास करता, रात्रदिवस मेहनत घेता, त्यातून खरंच येतं का ते बघा. योग्य नोट्स किंवा योग्य पुस्तकं वापरा, जे डबल अकॅडमीकडे आहेत. मी म्हणणार नाही की आपल्याकडेच आहेत, पण जिथं आहेत उपलब्ध ते घ्या. कारण की डबल अकॅडमीनं साधा ICDS विषयासाठी एवढं मोठं ग्रंथ तयार केलेला आहे. ICDS विषयाचे 6000 प्रश्न कम्प्युटर सहित त्याचा सुद्धा एक ग्रंथ तयार केला, की जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त मार्क तुम्ही अभ्यास करणार त्यातून आले पाहिजे. अन्यथा तुमचा जो अभ्यास आहे तो स्मार्ट पद्धतीचा होणार नाही, आणि त्याला तुम्हाला खरंच काही मेहनत उरणार नाही. त्यामुळे तुम्हाला 2 नंबर पुस्तकं बघायचे. नंबर 3, तुमचं अभ्यासाचं नियोजन करायचं आहे. नंबर 4, तुम्ही मार्गदर्शन कोणाचं घेताय ते सुद्धा महत्वाचं आहे, की ज्याला त्या क्षेत्राचा अनुभवच नाही असा कोणी येतो आणि त्या ठिकाणी शिकवायला जर लागत असेल, 4 प्रश्न किंवा 4 युट्यूबला थंबनेल दिसला ICDS अतिसंभाव्य प्रश्न नाही, तुम्ही ओरिजिनली बघा की खरंच त्या ठिकाणी अनुभव आहे का, त्याच्याशी निगडीत प्रश्न आहेत का, तरच त्या ठिकाणी फॉलो करा. नाहीतर या झाडावर त्या झाडावर असं करसाल, तुमचा वेळ आणि टाइम जाईल. एकाच ठिकाणी तुम्हाला अभ्यास करायचा, एकाच तुम्हाला फॉलो करायचा, जेणेकरून तुम्हाला त्यातलं बेस्ट पैकी बेस्ट मिळणार आहे. आणि तुमचं टर्निंग पॉईंट जो राहणार आहे तो ICDS, पोषण अभियान आणि संगणक हाच विषय तुमचा टर्निंग पॉईंट राहणार आहे. तर अशा पद्धतीनं जर तुम्ही अभ्यास केला, टेस्ट सिरीज नंतर टेस्ट सिरीजचं सोल्युशन, ह्या जर पद्धत तुम्ही यूज केल्या तर तुमचं सिलेक्शन नक्की होणार आहे, आणि हे टार्गेट तुम्ही नक्कीच अचीव्ह करणार आहे. हा व्हिडिओ मी थांबवतो. तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही संपर्क करायचा आहे. डबल अकॅडमीच्या नोट्स तुम्ही घरपोच मागू शकता. 8010457760 हा नंबर आहे, आणि आपल्या नवीन बॅचेस 20 तारखेपासून सुरू होत आहेत. सगळ्यांनी त्या जॉईन करायच्या आहेत. धन्यवाद. थँक्यू.